सोयाबीन पिकामध्ये तण नियंत्रणासाठी आपण त्यामध्ये तणनाशकाचा वापर करू शकतो। मग त्यामध्ये कोणते तणनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे, कोणत्या नावाने आहे, त्यामध्ये घटक कोणता, त्याचं प्रमाण किती, याची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश सावंत, तुम्ही बघत आहात रॉयल शेती। तर मित्रांनो, आपल्याला जे हे तणनाशक मी सांगणार आहे, तर हे तणनाशक आपल्याला 15 ते 22 दिवसाच्या कालावधीमध्ये फवारायचे आहे। त्यामध्ये आपलं जे सोयाबीन पिकामधील गवत आहे, तर ते आपल्याला 3 ते 4 पानावर दिसेल त्यावेळेस आपल्याला फवारणी त्यामध्ये घ्यायची आहे। तर मित्रांनो, हे उगम पश्चात म्हणजेच उगवणीच्या नंतर, सोयाबीन उगवणीच्या नंतर त्यामध्ये आपल्याला फवारणी घेणे त्यामध्ये गरजेचे असते। तर मित्रांनो, त्यामध्ये कोणते कोणते तणनाशक आहेत तर ते आपण बघूया। तिला 1 नंबरला जे आहे तर ते परशूट आहे। BASF कंपनीचं परशूट या नावाने येतं। यामध्ये इमेजाथायपार हा घटक आपल्याला बघायला मिळतो। तो 10% SL फॉर्म मध्ये येत असतो। तर मित्रांनो, याचं प्रमाण जे आहे तर ते 1 एकरसाठी 300 ml प्रति एकरासाठी वापर करायचा आहे। मध्ये रुंद पानाचं तण जे आहे तर ते आपल्याला नियंत्रण होण्यास मदत मिळत असते। त्यानंतर मित्रांनो, दुसऱ्या नंबरला जे आहे तर ते ODC BASF कंपनीचंच येतं। त्यामध्ये इमेजाथायपार 35% प्लस मध्ये, त्यामध्ये इमेजामॅक्स 35% WG फॉर्म मध्ये येत असतो। तर याचा सुद्धा आपण ODCचा वापर करू शकता। हा 40 ग्रॅम प्रति एकरासाठी वापर करायचा आहे। यामध्ये रुंद गवत, त्याचबरोबर गवतवर्गीय तण आहे, लांब गवतवर्गीय तण आहे, तर याचं सुद्धा नियंत्रण त्यामध्ये होण्यास मदत मिळत असते। त्याचबरोबर तिसऱ्या नंबरचं जे आहे तर ते आदामाचं साकेत आहे। तर या साकेचा सुद्धा वापर आपण करू शकता। तर त्यामध्ये इमेजाथायपार 3.75% बघायला मिळतो। प्लस मध्ये प्रोपॅक्युझोआ फॉर्म मध्ये बघायला मिळतो, तर तो 2.5% EC फॉर्म मध्ये येत असतो। तर मित्रांनो, याचं जे प्रमाण आहे साकेचं तर ते आपल्याला 800 ml प्रति एकरासाठी वापरायचं आहे। त्यानंतर चौथ्या नंबरचं जे आहे तर ते टार्गा सुपर। मित्रांनो, धानुकाचं आपल्याला त्यामध्ये टार्गा सुपर या नावाने येतं। त्यामध्ये जो घटक आहे तर तो आपल्याला क्विझालफॉप इथाइल त्यामध्ये EC फॉर्म मध्ये येतो। तर मित्रांनो, याचं जे प्रमाण आहे तर ते आपल्याला 400 ml प्रति एकरासाठी वापरायचं आहे। तर यामध्ये गवतवर्गीय तणाला त्यामध्ये नियंत्रण होण्यास मदत मिळत असते। त्याचबरोबर मित्रांनो, जे सिजेंटा कंपनीचं फ्युजीफ्लेक्स या नावाने येतं, तर हे सुद्धा आपण तणनाशक आपण फवारू शकता। तर याचं प्रतिपंपासाठी 40 ml वापरू शकता किंवा 400 ml प्रति एकरासाठी वापर त्यामध्ये करायचा आहे। रुंद व गवतवर्गीय तणासाठी त्यामध्ये चांगल्या पद्धतीने हे काम करत असतं। यामध्ये जो घटक आहे तर तो फ्युजीफॉप पी ब्युटाइल हा 13.4% EC फॉर्म मध्ये घटक बघायला मिळतो। तर याचं सुद्धा फ्युजीफेक्सचा आपण वापर करू शकता। फक्त आपल्याला यामध्ये तूर पीक जर असेल तर हे सांभाळून फवारणे गरजेचे आहे। तूर पिकाला हे फ्युजीफेक्स जमत नाही, वरले जे आहे तर ते तूर पिकाला चालतात। तर त्यासाठी मित्रांनो, आपण सिजेंटाचं हे सुद्धा घेऊ शकता, फ्युजीफेक्स 400 ml प्रति एकरासाठी। तर मित्रांनो, हे फवारताना आपल्याला 150 लिटर पाण्याचा अवश्य वापर करायचा आहे 1 एकरसाठी, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये चांगला फायदा हा गवतवर्गीय तणाला किंवा रुंद पानाचे तण जे आहे तर त्याला नियंत्रण होण्यास मदत मिळणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला जे आहे तर ते टाकीच्या साहाय्याने फवारणी करणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यामध्ये चांगला फायदा 100% तण नियंत्रण आपल्याला व्हायला मदत मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण तणनाशक कोणतं एक घेऊन त्यामध्ये फवारणी करू शकता। तर माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।